श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 212। वसिष्ठ पुढे म्हणाले, नामरूप रहित आणि निर्विकार अशा ब्रह्मापासून अत्यंत सूक्ष्म नामनिर्देश करण्यास अशक्य प्रपंचरूपी चलनात्मक आणि ज्ञानाने प्रकाशित असे एक तत्व उत्पन्न होते। तेच संकल्प विकल्पामुळे पुढे घन बनते। यालाच मन म्हणतात। मन तन्मात्रांची कल्पना करून त्यांच्या ठिकाणी अभिनिवेश ठेवल्यामुळे तैजस पुरुष बनते। त्यालाच ब्रह्मा म्हणतात। म्हणजे परमेष्ठी ब्रह्मदेव हा मनरूपच होय। तो संकल्पमय असल्याने जशी कल्पना करतो तशी ती फलद्रूप झाल्याचे पाहतो। त्यानेच अनात्म पदार्थांच्या ठिकाणी आत्माभिमान उत्पन्न करणारी अविद्या कल्पित केली आणि तिच्या योगाने पर्वत, समुद्र, तृण यांनी युक्त असलेल्या जगाची रचना केली। अशा रीतीने ब्रह्मतत्वापासून सृष्टी उत्पन्न झाली असता ती दुसऱ्या कशापासून तरी झाली असे अज्ञानी जनांना वाटते। परंतु तरंगांची उत्पत्ती जशी समुद्रापासून होते त्याप्रमाणे सर्व पदार्थांची उत्पत्ती ब्रह्मापासूनच होते। परमार्थतः अनउत्पन्न अशा या जगात ब्रह्माची मनोरूपी चित शक्ती अहंकाराची कल्पना करून ब्रह्मदेव बनते आणि त्यापासून सर्व व्यष्टीजीव उत्पन्न होतात। म्हणजेच ब्रह्मच ब्रह्मदेव आणि जगद्रूप झाले आहे। सर्व व्यष्टीजीव चित शक्तीहून अभिन्न असताना ते भिन्न असल्याची कल्पना अज्ञानामुळे केली जाते। ब्रह्मदेव समष्टी मन असून सर्व व्यष्टीजीव हे त्याची प्रतिबिंबे होय। परंतु समष्टी आणि व्यष्टी मन हा केवळ ब्रह्माचा विलास वा विवर्त होय। चिद्रूप आकाशात जीव उत्पन्न होत असून तन्मात्रांच्या उपाधींनी युक्त अशा ब्रह्मांडात आकाश आणि वातावरण यांच्या संधीमध्ये असलेल्या चतुर्भुज भुवनांमध्ये ते राहतात। ज्या वासनांचा ते अभिमान धारण करतात त्यानुसार प्राणशक्तीद्वारा स्थावर जंगमात्मक शरीरांमध्ये प्रवेश करून रक्तरेतादी बीजरूप पावतात। पुढे आपल्या बीजानुरूप जन्माला येऊन काकतालीय न्यायाने आपल्या पूर्व वासनेला अनुसरून कर्मे करतात आणि आपल्या कर्मांप्रमाणे फळे भोगतात। अशा रीतीने पाप पुण्यांनी ज्यांचे लिंग देह बद्ध झाले आहेत असे ते जीव नरकासारख्या अधोगतीला किंवा स्वर्गासारख्या ऊर्ध्वगतीला जाऊन पोहोचतात। म्हणजेच अखिल भूतजात वासनामय आहे। काही जीव आपल्या कर्म प्रवाहाला वश होऊन संसारात भ्रमण करीत राहतात। काही जीव चित सत्तेच्या अज्ञानाने मोहित होऊन अनंत जन्म घेत राहतात। कित्येक जीव संसारातून मुक्त होण्याच्या मार्गाला लागतात, तर काही ज्ञानसंपन्न होऊन परमपदाला प्राप्त होतात। वाऱ्याच्या झोतामुळे उत्पन्न झालेले समुद्रामधील जलबिंदू शेवटी जसे समुद्रामध्येच विरून जातात त्याप्रमाणे परब्रह्मापासून उत्पन्न झालेले जीव अखेरीस परब्रह्मातच लीन होतात। जीवरूपी ही वेल पुन्हा पुन्हा वाढते, नाहीशी होते, संसार निर्माण करते, वासनांनी जीवांना संतप्त करते, संकटे आणि अनर्थ निर्माण करते, विचित्र भ्रम निर्माण करते, पण परमार्थतः ती असत असते। अनेक विक्षेपांनी दूषित झालेले मनच विषवल्लीचे स्वरूप आहे। तत्व साक्षात्काराने ही संसारवल्ली एकदा का नष्ट केली म्हणजे ती पुन्हा उत्पन्न होत नाही। हरि ओम तत्सत। हरि ओम तत्सत। हरि ओम तत्सत।